मुलगी आमची श्राद्ध घालूया, बर सेरिमनी करूया म्हटली एक छोटासा. हे बघा, श्राद्धाचा सेरिमनी नाही होत, मग इव्हेंट का? इव्हेंट सुद्धा असं होत नाही. श्राद्ध हे दुःखाचा हा आहे. हा म्हणजे विधी. कुठला श्राद्ध सेरिमनी वगैरे असं काय म्हणायचं नाही. नाही नाही, बरोबर आहे. मी तिला तेच सांगतोय मगाचपासून. पण त्याला जो शब्द प्रयोग केला पाहिजे तोच केला पाहिजे. हो, तेच म्हणतोय मी तिला. सवय कुठं आहे या श्राद्ध बिद्ध घालून. आणि काय वाढदिवस असेल तर ती वाढदिवस सेरिमनी होते. तेच म्हंटल मी. श्राद्धाला इंग्लिश मध्ये काय विचारलं तिनं, मी म्हंटल अॅनिव्हर्सरी. बरोबर आहे ना? नाही, अॅनिव्हर्सरी सुद्धा नाही, ती लग्नाची होते. अहो, डेथ अॅनिव्हर्सरी म्हटलं. हो, डेथ अॅनिव्हर्सरी म्हटलं तर बरोबर आहे. हा, मग काहीतरी पर्याय काढलाच पाहिजे की आपण. होय होय. मग काय, नाहीतर काय. बोला, मी कोणाचं आहे श्राद्ध हे सांगा मला. कुणाचं करावं? कुणाचं करावं म्हणजे तुमचे जावई आहेत ना? आहे, इथं नसतात ते. नाही, कुठे असतात? टॉयलेट मध्ये आहेत. नाही, आत्ता टॉयलेट मध्ये आहेत. होय. बर, मग त्यांचे वडील आहेत का? अहो, सगळ्यांचे वडील कसे असतील आमच्या घरी? नाही, तुमच्या घरी असं नव्हे. मग तुमच्या घरी कुणाचं श्राद्ध करायचंय? तुमच्या वडिलांचं करायचंय का? नाही, आमचे वडील आहेत की अजून. तुमचेही वडील आहेत अजून. मग त्यांना कशाला तुम्ही घालवताय? काय काय नाही, अहो, घालवत नाहीये. मला हे सांगा की श्राद्ध कोणाचं करायचंय? तोच प्रश्न पडला ना सकाळपासून. तोच प्रश्न पडला म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं श्राद्ध करतात असं ठरलंय का? हो. मग कन्फ्युजन आहे मुलांचं. जन्माला आलेल्या जीवाचं वाढदिवस करतात. बरोबर आहे. जन्माला आलेल्याचं काहीतरी केलंच पाहिजे. जनरली बारसं करतात जन्माला आलेल्याचं. जन्माला आलेल्याचं 12व्या दिवशी बारसं करतात. हो, पण त्याला वर्ष झालं की त्याचा वाढदिवस करतात. हो हो, करायलाच हवा. हो. आणि गेलेल्या माणसाचं जे असेल ते त्याचं वर्ष झालं की श्राद्ध करतात त्या वर्षाच्या तिथीला. तुम्हाला नक्की माहिती असेल ना कुणाचं कोण गेलेलं आहे? घालवायला कशाला बसलाय? अहो, घालवत नाही मी. मला तेच सांगा तुम्ही की कोण गेलं आहे त्याचं श्राद्ध करायचं. हो, आता ही मुलं म्हणतात तुम्ही असतानाच करा, म्हणजे राहायला नको मागं काय. मी म्हंटल माझ्या समोर काय ते होऊन जाऊ दे. नाही, तसं नाही करता येत. अहो, तुम्ही नाही का करत? फी देतो ना आम्ही. अहो, ही मुलं नंतर करतील का नाही कोण बघणार? नाही, मग त्याला काय हे नाही. ऍडव्हान्स मध्ये करून ठेवावं ना, एकदा करून टाका विधी. नाही, विधी तसा करता येत नाही. सगळं डोळ्यात देखत झालेलं बरं आजपर्यंत. नाही, हे नाही, बरोबर नाही. नको राहू दे. हो, बर, जिवंत असताना करता येत नाही. आता तेच म्हंटल मी या मुलांना. पण म्हणतात आता पैसे आले फंडाचे तर करून टाका खर्च.